नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 34 वर्ष बंगालमध्ये ज्यांनी सलग राज्य केलं तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या बरोबर इतर जे 3 फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या डाव्या आघाडीचा 34 वर्षाचा सत्तेचा अनुभव होता. तो 2011 मध्ये ममता दीदींनी संपवला आणि त्यानंतर गेल्या 15 वर्षामध्ये हळूहळू करत पश्चिम बंगालमधून डावी आघाडी नामशेष झाली. तांबडा बावटा हातात धरायला माणूस नाही अशी पाळी त्यांच्यावर आलेली. स्वतंत्ररित्या लढून 11 मध्ये निदान डावी आघाडी ही ममता दीदी मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून तरी होती. पण 2016च्या निवडणुकीत डाव्या आघाडीचा इतका सुपडा साफ झाला की त्यांना विरोधी नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळाली नाही. ती जागा काँग्रेस पक्षाने बळकावली होती. आणि 2021 मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा डाव्या आघाडीला परत डोकं वर काढता आलं नाही. मी इतकी वर्ष पत्रकारिता केलेली आहे, पण गेल्या 10-15 वर्षामध्ये बंगालच्या राजकारणामध्ये एकापेक्षा एक दिग्गज असे जे डाव्या आघाडीचे नेते होते, इंद्रजीत गुप्ता असतील, सोमनाथ चॅटर्जी असतील, भीमान बोस असतील, बुद्धदेव भट्टाचार्य असतील, अशी डझनापेक्षा अधिक नावं आहेत जी सतत बातम्यांमध्ये झळकायची. बंगालचं राजकारण डावी आघाडी निघाल्यानंतर जी नावं सातत्याने ऐकू यायची ती कुठे गेल्या 15 वर्षात गायब होऊन गेली. आणि फक्त बंगालमध्येच नाही, केरळमध्ये सुद्धा गेली 10 वर्ष डाव्या आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्या आधी 5 वर्ष काँग्रेस आघाडी, 5 वर्ष डावी आघाडी, अशी आलटून पालटून सत्ता असायची. पण या काल परवाच्या निवडणुकीनंतर बंगालमध्ये डाव्या आघाडीला डोकं वर काढता आलं नाही. आणि केरळमध्ये 10 वर्ष जी सत्ता होती, पिनयारी विजयन मुख्यमंत्री होते, ती सत्ता पण या निवडणुकीत डाव्या आघाडीने गमावलेली. आणि 10 वर्षापूर्वी, 11 वर्षापूर्वी केव्हा तरी त्याच्याही पलीकडे अगदी म्यानमार लगत असलेल्या आणि बांगलादेशच्या पोटात घुसलेल्या त्रिपुरा नावाच्या राज्यात डाव्या आघाडीचं दीर्घकाळ राज्य होतं. दीर्घकाळ, जवळजवळ 3 दशक. बंगालप्रमाणेच त्रिपुरामध्ये सुद्धा 3 दशकापेक्षा अधिक काळ सलग डाव्या आघाडीने राज्य केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा डाव्या आघाडीचा पराभव झाला, बंगालमध्ये सुद्धा झाला. आणि त्रिपुरा आणि बंगालमध्ये परत डावी आघाडी आपल्या पायावर उभी राहू शकली नाही. पैकी बंगालमध्ये डाव्या आघाडीचा पराभव ममता दीदींनी केला होता, तेव्हा तिथे भाजपचं फारसं स्थान नव्हतं. पण त्रिपुरामध्ये ममता दीदीचा जो तृणमूल काँग्रेस पक्ष डाव्या आघाडीशी झुंजत होता त्याचे सगळे आमदार भाजपमध्ये सहभागी झाले. आणि जो भाजप त्रिपुरामध्ये उभा राहिला त्याने 8-9 वर्षापूर्वी कधीतरी त्रिपुराची निवडणूक जिंकली आणि डाव्या आघाडीची दीर्घकालीन सत्ता संपुष्टात आली. त्यामुळे त्रिपुरा आणि बंगाल या 2 ठिकाणी कायम फडकत राहिलेला जो लाल बावटा होता, लाल झेंडा होता, कम्युनिस्ट सत्ता होती, ती कधीच मातीमोल होऊन गेली होती. नाही म्हणायला फक्त केरळमध्ये लाल बावटा फडकत राहिलेला होता. पण या निवडणुकीत तो सुद्धा लोकांनी नाकारलेला आहे. अर्थात 10 वर्षांनंतर लोकांच्या नाराजीची किंमत मोजावी लागते. आणि नाही म्हटलं तरी भले डावी आघाडी केरळच्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली असेल, पण आज सुद्धा डावी आघाडी ही केरळमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करील यात शंका नाही. पण केरळच्या निवडणुकांकडे आणि त्याच्या आकडेवारीकडे बारकाईने बघितलं तर एक लक्षात येतं की केरळमध्ये भाजप हा उभरता पक्ष आहे, बारसं घेणारा पक्ष आहे. जसं
2014 नंतर 16 आणि 2020 या 2 निवडणुकांमध्ये हळूहळू करत भाजपने बंगालमध्ये बाळसं घेतलं. 2016च्या निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये अवघे 3 आमदार निवडून आणता आले होते. पण 2021 येईपर्यंत त्यांनी लोकसभेत बंगालच्या 18 जागा जिंकल्या आणि विधानसभेमध्ये 77 जागा जिंकून मुसंडी मारली होती. पण ममता दिदीशी टक्कर घेणारा पहिला पक्ष जो होता आणि प्रस्थापित पक्ष होता, ती डावी आघाडी किंवा मार्क्सवादी पक्ष जवळजवळ नामशेष होऊन गेले. गेल्या निवडणुकीत तर मला वाटतं 2021च्या काँग्रेस आणि डावी आघाडी यांनी जागा वाटप केलं, एकत्रित निवडणुका लढवल्या, तरीही त्या दोघांना पुरेसं यश मिळालं नाही. 2011 मध्ये निदान ते विरोधी पक्ष होते बंगालमध्ये. 2016 नंतर ते सुद्धा संपलं आणि काँग्रेस हा विरोधी पक्ष झाला. काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या युतीचा काँग्रेसला फायदा झाला, पण डावी आघाडी अधिकच नेस्तनाबूत झाली. आणि आता तर असं म्हटलं जातंय 2026च्या निकालानंतर की बंगालमधले बहुतांश ओरिजिनल काँग्रेसवाले आणि डाव्या आघाडीचे मूळचे कार्यकर्ते ज्यांना ममता दिदीशी टक्कर घ्यायची त्यांना बंगालमध्ये नेतृत्व राहिलं नाही, म्हणून त्यापैकी बहुतांश लोकांनी भाजपला मदत केली किंवा सरळ सरळ भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्यातच एक बेचारा केरळचं राज्य होतं दक्षिणेतलं, तिथली पण सत्ता गेल्यानंतर जे काय उरला सुरली डावी आघाडी केरळमध्ये आहे, त्यामध्ये सुद्धा नाव घेण्यासारखा कोणी नेता उरलेला नाही. कधी काळी नंबूद्रीपाद, अच्युत मेमन, के आर गौरी, के गोपालन यासारखे दिग्गज ज्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उभा केला, असे मोठमोठे नेते केरळमध्ये होते. तिथे आज पिनियरी विजयन सोडलं तर नाव घेण्यासारखा डाव्या पक्षामध्ये कोणीही नेता उरलेला नाही. आणि म्हणून 80 वर्ष उलटून गेलेले पिनियरी विजयन नव्या दमाने पक्षाला उभं करणं अशक्य आहे. बाकीच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय वगैरे जे त्यांना आपण डावे म्हणून ओळखत होतो, ते जवळजवळ नामशेष झालेले, जवळजवळ. आणि या पार्श्वभूमीवर डीएमकेच्या कृपेने एखाद दुसरा कोणतरी तमिळनाडूत निवडून येतो तो वगळला, तर केरळ हा शेवटचा किल्ला आहे आणि तो पण ढासळला तर डावे किंवा कम्युनिस्ट म्हटले जाणारे लोक आपल्याला रस्त्यावर फिरताना दिसणार सुद्धा नाही. माझ्या एका पत्रकार मित्राने, तो तमिळी आहे, आणि त्याने हा प्रश्न मला विचारला, तुला काय वाटतं आता डाव्या आघाडीचं किंवा कम्युनिस्ट चळवळीचं भारतातलं भवितव्य काय? तर म्हटलं ती काय म्हणतात त्याला, दुर्मिळ प्रजाती, रेअर स्पेसीज, अस्तंगत होणारी एखादी जीवसृष्टीतली पेशी असते, स्पेसी असते, तशी आज भारतात कम्युनिस्टांची आणि जगात कम्युनिस्टांची अवस्था आहे. नामशेष झालेले. आणि म्हणून म्हटलं ते दिसणारच नाहीत रस्त्यावर. तर तो म्हणाला असं कसं दिसणार का नाही? म्हटलं त्यांना रस्त्यावर सोडणार नाहीत. दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांना जसं संरक्षक म्हणून एक काहीतरी सवलत दिली जाते, त्यांच्या शिकारीवर वगैरे बंदी घातली जाते, तसं कम्युनिस्ट असेल त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्यावर पण बंदी घातली जाईल. आणि त्यातही काही शक्य झालं नाही तर जे काय उरले सुरले 10, 15, 25 कम्युनिस्ट आपल्या देशात उरतील, त्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, तुमच्या आमच्या कॉलनीत राहता येणार नाही, त्यांना प्राणी संग्रहालयामध्ये, म्युझियम मध्ये ठेवलं जाईल. कारण त्या पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे की कम्युनिस्ट कसा असायचा, कम्युनिस्ट कसा दिसायचा. आणि म्हणून दुर्मिळ प्रजाती म्हणून कम्युनिस्टांना कदाचित आणखी 5-10 वर्षानंतर म्युझियम मध्ये डांबलं जाईल, मोकळं फिरू दिलं जाणार. थोडीशी गंमत आहे म्हणून असा विषय मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.